नमस्कार अभ्यर्थींनो, मी मोनाली तुम्हा सर्वांचं ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये स्वागत करते। तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत की आता काल 17 ऑगस्ट पासून एग्जाम सुरू झाली आहे। ठीक आहे, 17 ऑगस्टला बघा 3 शिफ्टचे एग्जाम झालेले आहेत। ठीक आहे, कोणती तलाठी भरतीची फर्स्ट, सेकंड आणि थर्ड शिफ्टमध्ये 3 वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न तुम्हाला बघायला मिळाले। ठीक आहे, तर ते कोणत्या टॉपिकवरती त्यांनी भर दिला होता किंवा आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे तर कोणत्या टॉपिकवर भर दिला, आपली स्ट्रॅटेजी काय असायला हवी। आता आपण एक दिवसाचा पूर्ण रेफरन्स घेऊ शकतो इथं आणि बघू शकतो की पुढचे जे पेपर शेड्यूल आहेत, आपले जे पुढे एग्जाम आपली होणार आहे, ज्या विद्यार्थ्यांची अजून एग्जाम झाली नाहीये आणि पुढे येणार आहे त्यांनी काय करायला हवं एक्झॅक्टली। आता इथं बघा नोट केलं असेल तुम्ही की गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवणाराच पोस्ट घेऊ शकतो। ठीक आहे, बाकीचे इक्वली बघा, ज्यांचं गणित चांगलं आहे, बुद्धिमत्ता चांगलं आहे ते त्यांना बघा 25 पैकी 25 प्रश्न मिळवण्याचे चान्स आहे 100%। ठीक आहे, ज्यांनी आपले लेक्चर्स केले त्यांना माहीतच असेल, आपण सगळे टॉपिक जे आहेत ते फास्ट ट्रॅक बॅचमध्ये सुद्धा कव्हर केले, शिवाय टॉपिक वाईज सुद्धा आपण घेऊन ते संपवलेले आहेत। ठीक आहे, तर गणित आणि बुद्धिमत्ताचे जे क्वेश्चन सॉल्व करेल त्यालाच बघा ही पोस्ट पुढे मिळणार आहे। का असं बोललंय? का तर याच एग्जाम म्हणजे काय एग्जाममध्ये याच जो टॉपिक आहे गणित आणि बुद्धिमत्ता यालाच वेटेज जास्त आहे। ठीक आहे, कारण तुम्हाला ते सॉल्व करता येणं हे फार इम्पॉर्टंट आहे। बाकीचे क्वेश्चन्स कसेही तुक्का मारून किंवा थोडेफार तुम्ही लॉजिक लावून सॉल्व करू शकता, पण गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये असं नाही। तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिस लागते, गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषय। ठीक आहे, एकच विषय पर्टिक्युलर याच्यामध्ये 25 प्रश्न, दोन्हींना समान वेटेज दिलेला आहे या ठिकाणी। ठीक आहे, म्हणजे 12 प्रश्न बघा, पहिला जे पेपर झाला होता शिफ्टमध्ये त्याच्यामध्ये 12 प्रश्न होते मॅथ्सचे आणि 13 प्रश्न होते रिझनिंगचे, म्हणजे वेटेज त्यांनी इक्वली देण्याचा प्रयत्न केला आहे। पॉसिबली एक अर्धा प्रश्न जास्त झाला आहे तिथे। ठीक आहे, मग तुम्हाला करायचं काय या व्हिडिओमध्ये ते मी सांगणार आहे। ठीक आहे, तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता। तर विद्यार्थ्यांना आपल्याकडे बघा पशुसंवर्धन भरतीची सुद्धा जाहिरात बघा आलेली आहे त्याची, आणि आपल्याकडे बॅच सुद्धा सुरू झालेली आहे त्याची। ओके, आय एम नॉट शुअर की त्याची जाहिरात आली की नाही, पण आपल्याकडे नवीन बॅच सुरू झाली। ज्या कोणी त्याचे प्रिपरेशन करत असतील त्यांनी बघा त्याच्याकडे आपले 2000 रुपये ही फी आहे। ठीक आहे, त्याचं आपल्या या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये तुमच्याकडून जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करून घेतलं जातं, सर्व विषयांचे आपण लाईव्ह ही जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करून घेतो। ठीक आहे, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल आहेत, टेस्ट सिरीज आहे, ई बुक नोट्स हे तुम्हाला मोफत मिळतं या बॅचमध्ये। ठीक आहे, डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लासेस होतात, लाईव्ह लेक्चर घेतले जातात। बघा लेक्चर जरी तुमचं मिस झालं तरी तुम्ही ते अनलिमिटेड टाइम्स पाहू शकता, कारण रेकॉर्डेड व्हिडिओज तुम्हाला पाहता येतात याच्यामध्ये। ठीक आहे, आता व्यवस्थित लक्ष द्या, हे अंकगणित। ओके, अंकगणित म्हणजेच आपल्या गणितामध्ये काय विचारले बघा, सरळ व्याज इथं विचारलाय त्याच्यावर प्रश्न, इथं सुद्धा सेकंड शिफ्टमध्ये सुद्धा आहे, आणि इथं जर चेक केलं तुम्ही थर्ड शिफ्टला तर इथं सुद्धा तुम्हाला सरळ व्याजवरती प्रश्न विचारलेला आहे। ठीक आहे, आता इथं सेकंड शिफ्टमध्ये चक्रवाढ व्याजवरती पण तुम्हाला प्रश्न विचारलाय, म्हणजे या टॉपिकवरला किती वेटेज आहे बघा सगळ्या, म्हणजे इथून पुढे 3ही शिफ्टमध्ये त्याच्यावर प्रश्न विचारलाय, म्हणजे इथून पुढे तो टॉपिक तर तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे, त्याच्यावर प्रश्न तुम्हाला पडणारच आहे। आपण या व्हिडिओमध्ये एक गोष्ट बघतोय, आपण बॅलन्स करतोय। ठीक आहे, 3ही शिफ्टचे जे क्वेश्चन झालेत, म्हणजे पेपर झालाय क्वेश्चन पेपर, त्याच्यामध्ये कोणते टॉपिक्स आहेत ते कॉमन आहेत आणि कोणते टॉपिक एक्स्ट्राचे ॲड केलेले आहेत त्या टॉपिक तर करायचे आहेत, आणि बाकीचे जे इक्वली वेटेजमध्ये असतील त्यांना सुद्धा आपल्याला प्रॉपर स्टडी त्याचा करायचा आहे। ठीक आहे, नफा तोटा बघा इथं सुद्धा प्रश्न विचारलाय फर्स्ट शिफ्टमध्ये, त्यानंतर सेकंड शिफ्टमध्ये सुद्धा नफा तोटावरती विचारलाय आणि थर्ड शिफ्टमध्ये सुद्धा आहे। आता इथं फर्स्ट शिफ्टचे आपल्याला प्रश्न मिळाले नाही आहेत की किती प्रश्न नक्की विचारलेत, किती क्वेश्चन्स विचारलेले आहेत, पण सेकंड शिफ्टमध्ये आपल्याला माहिती आहे की इथं 2 प्रश्न विचारलेत। इथं बघा थर्ड शिफ्टमध्ये 2 आणि 3 प्रश्न नफा तोटावर फक्त किती प्रश्न विचारलेत बघा, म्हणजे इक्वली वेटेज आहे 3ही शिफ्टमध्ये, म्हणजे इथून पुढची जी एक्झाम होणार आहे किंवा कोणताही पेपर असेल त्याच्यामध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो, नफा तोटावर विचारला जाईलच 100%। ठीक आहे, इथं काळकाम वेग आहे, इथं सुद्धा काळकाम वेग अंतर। ठीक आहे, इथं काळकाम बघा वेग आणि अंतर इथं सुद्धा आहे, म्हणजे इक्वली वेटेज इथं सुद्धा आहे। हा टॉपिक, हे 3 टॉपिक समजले तुम्हाला, याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे 3ही शिफ्टमध्ये, म्हणजे प्रॉपर याच्यावरती आपल्याला स्टडी करायचा आहे। तुम्ही जर हे टॉपिक केले तर तुमचा बघा जे काही प्रश्न येतील त्याच्यावर मार्क्स असतील। आता एका प्रश्नाला किती मार्क आहे, 2 मार्क आहे। ठीक आहे, 25 प्रश्न असतात, 25 प्रश्न आहेत, याच्यामध्ये बघा गणित आणि बुद्धिमत्ता 2 आहेत। ठीक आहे, गणित आणि बुद्धिमत्ता या 25 मध्ये येतात। ओके,
तुम्हाला हे टॉपिक जे आहे, जर एक बघा 25 प्रश्न याचे आणि 50 गुण असतील, म्हणजे 25 प्रश्नाला किती गुण आहेत? 50 गुण आहेत. म्हणजे समजा याच्यावरती तुम्हाला बघा एक प्रश्न पडला नफा तोटावरती, तर 2 मार्क्स तुमचे. 2 प्रश्न पडले तर 4 मार्क्स तुमचे कुठेही जाणार नाहीत. ठीक आहे. मग हे टॉपिक जे आहेत ते फक्त व्यवस्थित करा, यासाठी हे विश्लेषण आहे. ओके. म्हणजे गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स कसे मिळवायचे हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. ठीक आहे. बघा पाण्याची टाकी इथं प्रश्न विचारलाय, सेकंड शिफ्टमध्ये सुद्धा पाण्याच्या टाकीवर प्रश्न विचारलाय. आता इथं विचारलाय की नाही आपल्याला एवढेच प्रश्न मिळाल, पण शुअरली मी सांगते की तुम्हाला इथं सुद्धा प्रश्न विचारलेला असणार आहे. ठीक आहे. पाण्याची टाकी ते सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे. याच्यावर तर आपल्याकडे हा प्रश्न सुद्धा अवेलेबल आहे. मी तुम्हाला तो प्रश्न सांगू इच्छिते. ओके. तो प्रश्न काय होता ते मी तुम्हाला सांगते. ओके. तो प्रश्न काय होता आपल्याकडे, इथे तो प्रश्न आहे बघा. एका टाकीमध्ये बघा ए बी सी हे 3 नळ जोडले आहेत. बघा एका टाकीला ए बी आणि सी हे 3 नळ जोडले आहेत. बी नळाने टाकी 18 तासात भरते, सी नळाने टाकी 12 तासात भरते, तर ए नळाने टाकी 15 तासात खाली होते. बघा ॲज इट इज हा प्रश्न आहे जो विचारला गेला होता तुम्हाला सेकंड शिफ्टला. कालची 17 ऑगस्टची जी एक्झाम झाली त्याच्या सेकंड शिफ्टमध्ये हा प्रश्न होता. आता ज्यांनी कोणी सेकंड शिफ्टची एक्झाम दिली आहे, ठीक आहे, पेपर दिलाय, त्यांना माहिती आहे की हा प्रश्न होता. ठीक आहे. एका टाकीला ए बी सी हे 3 नळ जोडले आहेत. बघा बी नळाने टाकी 18 तासात भरते, सी नळाने टाकी 12 तासात भरते, तर ए नळाने टाकी 15 तासात खाली होते. ठीक आहे. ए नळाने टाकी खाली होते. ठीक आहे. जर सर्व नळ सोबत चालू केले व 5 तासानंतर बघा ए नळ बंद केला तर पूर्ण टाकी भरायला किती वेळ लागेल हा प्रश्न होता. आता उद्या जेव्हा आपण 10ला लाईव्ह घेणार आहे तेव्हा बघा जे आत्तापर्यंत जे प्रश्न पॉसिबली आपल्याला मिळालेत ना ते गणिताचे प्रश्न मी म्हणते, गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही मिक्स, पण गणिताचे प्रश्न सुद्धा मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे की ज्यांनी क्वेश्चन अटेम्प्ट केला असेल, मला जशा पद्धतीने मुलांनी प्रश्न दिलेत तेच प्रश्न मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे आणि त्याचं उत्तर काय असणार आहे ते सांगणार आहे. ठीक आहे. त्यामुळे उद्या आपलं जे 10ला लाईव्ह आहे ते कोणीही मिस करू नका. ऑलराईट. पुढे बघा आता समीकरणांवरती इथं प्रश्न विचारलाय. ठीक आहे. हे समीकरण टॉपिक आहे बघा, बुद्धिमत्तामध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. तो इथं घेतलाय. पदावली विचारले, लसावी मसावीवरती विचारला. इथं पण शब्द पदावली, हा शब्द पदावली पण रिझनिंगमध्ये टॉपिक येतो. ठीक आहे. ठीक आहे. बघा सरासरी इथं वयवरती विचारलाय. ठीक आहे. ह्या सरासरी वय याचं विचारलंय, हा गणितमध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. अंकगणितमध्ये बघा इथं सुद्धा नळ टाकी आहे. ओके. म्हणजे हे जे टॉपिक्स आहेत हे बघा बॉडमस पद्धत. ठीक आहे. याच्यावर 2 प्रश्न विचारले होते ते रिझनिंगमध्ये येतात. ओके. ठीक आहे. याच्यामध्ये पण येतात ते, पण रिझनिंगमध्ये सुद्धा आपण ते काउंट करतो ते बघा आपण त्याच्यामध्ये सॉल्विंग आहे आपल्याला त्याच्यामध्ये. ओके. तर हे होते गणिताचे, अंकगणिताचे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स. याच्यावरती तुम्हाला भर द्यायचा आहे कारण या 3ही शिफ्टमध्ये इक्वली त्यांना वेटेज दिलं आहे आणि ते प्रश्न विचारलेले आहेत. ओके. आता पुढे बघा हे आहे बुद्धिमत्ता चाचणी. हा सुद्धा 17 ऑगस्टचा 3 शिफ्टचा पेपर. आता एवढ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या. ठीक आहे. अजून सकाळी मी जे काही 10ला बघा 17 ऑगस्ट, आज सकाळी 18 ऑगस्टला मी जे काही 10ला लाईव्ह नाही घेता आलं मला, पण मी 12 वाजता लाईव्ह घेतलं होतं. त्याच्यामध्ये काही प्रश्न जे बुद्धिमत्ताचे विचारले होते काल 3 शिफ्टचे ते मी सकाळी मला मिळाले तितके मी घेतलेले आहेत. ओके. तर त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रश्न होते त्याच्यामध्ये बघा अक्षरमालावरती होता, अंकमालावर सुद्धा होता. ठीक आहे. सरासरी, वेन आकृती पण घेतले प्रश्न मी तो घेतलाय बघा 12चा जे आहे 18 ऑगस्ट आज 12 वाजता जे मी लाईव्ह घेतलाय त्याच्यामध्ये वेन आकृतीचा प्रश्न होता. ठीक आहे. तो मी सॉल्व्ह पण करून दाखवले, त्याचा आन्सर काय आहे ते सुद्धा सांगितले. हे शाब्दिक समीकरण बघा इथं याच्यावरती फर्स्ट शिफ्टला प्रश्न विचारला. हे फर्स्ट शिफ्टचे आहेत आणि बघा हे सेकंड शिफ्टचे आहेत. त्याच्यामध्ये मिसिंग नंबर विचारला होता तुम्हाला, म्हणजे बघा नंबर सिरीजमध्ये मिसिंग नंबर विचारला होता. अल्फाबेट सिरीजवरती 3 प्रश्न होते. मिसिंग नंबरवरती बघा म्हणजे हे नंबर सिरीजवरती मिसिंग नंबर आणि अजून कोणता तरी प्रश्न असतील ते आपल्याला एक्झॅक्टली माहीत नाही, पण नंबर सिरीजवरती 2 प्रश्न होते. ठीक आहे. अल्फाबेट सिरीजवरती 3 प्रश्न होते. तर्क वितर्क लॉजिकल रिझनिंग त्याच्यावरती 2 क्वेश्चन्स होते. गटातनं बसणारा बघा गटातनं बसणारा ऑड मॅन आउट त्याच्यावरती बघा 3 प्रश्न विचारलेत. ठीक आहे. आता पुढे बघा थर्ड शिफ्टमध्ये जे झालेत ते पेपर
झाल्या त्या पेपरमध्ये अक्षरमाला त्याच्यावरती 2 क्वेश्चन्स होते, अंकमालावरती 2 क्वेश्चन होते आणि सहसंबंध जे आहे त्याच्यावर 3 ते 4 बघा अल्फाबेट्स पण होतं त्याच्यामध्ये. सहसंबंधामध्ये अल्फाबेटचं दिलं असेल काय रिलेशन आहे त्यांच्यामध्ये, इथं बघा 3 ते 4 जवळपास प्रश्न विचारलेले होते. ठीक आहे, ज्यांनी कोणी एक्झाम दिली त्यांना प्रॉपर माहीत असेल की कशा पद्धतीने तुम्हाला ते विचारलेले होते. ओके, तर आता लक्षात घ्या आपल्याला स्ट्रॅटर्जी काय वापरायची याच्यामध्ये, म्हणजे एक्झाम आता आपण देतोय सर्वांना माहिती आहे, काहींची झाली असेल आता पण काहींची होणार आहे, त्यांनी जरा फोकस करायचं आहे व्यवस्थित पेपर सॉल्व करताना काय करायचं आहे. आता हे तुम्हाला प्रश्न येतील. ठीक आहे, आपल्याला गणिताचे तर बघितले कोणते इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, सरळ व्यास, नफा तोटा, काळकाम वेग, पाण्याची टाकी, याच्यावर प्रश्न पडणारच आहे. ठीक आहे, मग हे टॉपिक्स जे आहेत ते किती बघा, 1-2 नळ, 2 टाकी नळ भरतात. ठीक आहे, 2 नळ 1 टाकी भरतात आणि 1 नळ आहे तो टाकी खाली करतो. अशा पद्धतीचे वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न आहेत, त्याची प्रॅक्टिस करून घ्या. ठीक आहे, सरळ व्याजमध्ये बघा हे व्यवस्थित करा, सरळ व्याज किंवा चक्रवाढ व्याज हे सुद्धा आहे, याच्यावरचे प्रश्न व्यवस्थित करा. ठीक आहे, पाण्याची टाकी झाला, काळकाम वेग, ठीक आहे याच्यावरती प्रॅक्टिस करा. ओके, बघा अंतर बघा वेग याच्यावरती सुद्धा व्यवस्थित करा. ओके, अजून काय आहे याच्यामध्ये, लसावी मसावी पण विचारू शकता. ठीक आहे, पॉसिबली इथं विचारलाय, लसावी मसावी एक्स्ट्रा आहे बघा, फर्स्ट शिपला विचारलाय, सेकंड शिपमध्ये त्याच्यावरती काही क्वेश्चन दिसत नाहीये. ठीक आहे, तो सुद्धा व्यवस्थित करायचा आहे. अजून कोणता आहे बघा, नफा तोटावरती पण विचारलाय. त्यामुळे हेच जे टॉपिक्स आहेत जे महत्त्वाचे, जे की वारंवार तुम्हाला 3ही शिफ्टमध्ये कंटिन्यू कंबाईन दिसत आहेत, म्हणजे कॉमन दिसत आहेत, त्याच्यावरती भर द्यायचा आहे. एक्स्ट्रा आहेत त्याच्यावर सुद्धा थोडंसं लक्ष द्या, म्हणजे पुढे एक्झाममध्ये जरी ह्या गोष्टींवरती फोकस कमी केला तर ते टॉपिक तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, मग हे व्यवस्थित करायचे आहेत सर्वांनी, सरासरी सुद्धा व्यवस्थित करा. आता जी काही ट्रिक मी सांगणार आहे ती लक्षात ठेवा, कारण 25 प्रश्न आहेत आपल्याला. ओके, आता हे 25 प्रश्न आहेत, मग सॉल्व करायचे आपल्याला ते. ओके, मग करायचे काय बघा, हे प्रश्न आहेत ठीक आहे, एक्झाममध्ये विचारणार किती तुम्हाला, रिझनिंग आणि मॅथ्सवर 25 प्रश्न. ओके, पॉसिबली बघा मग इथं काय विचारतील, गणितवरती विचारतील, इक्वली विचारतील, बुद्धिमत्तावरती म्हणजेच रिझनिंगवरती. ठीक आहे, आता हे जे 25 प्रश्न आहेत ते काय करायचं, पहिला प्रश्न घ्यायचा, सॉल्व होतोय का, नसेल होत तर काय करायचं, नेक्स्ट क्वेश्चनवरती लगेच जम्प करायचं. एक प्रश्न झाला, पहिला बघितला येतोय का, नसेल येत तर लगेचच पुढचा प्रश्न घ्या, दुसरा प्रश्न घ्या. हा येत असेल तर सॉल्व करा, नसेल येत तर लगेच पुढचा प्रश्न असेल तो जम्प करा. ठीक आहे, हा तिसरा प्रश्न घ्या, तो सॉल्व होतोय का बघा, येत असेल तर सॉल्व करा, नाही तर लगेच बघा. एकच प्रश्नावरती खूप टाइम होल्ड होऊन राहायचं नाहीये. ठीक आहे, त्याच्यावर अटकून राहायचं नाहीये, कारण वेळ तुमच्याकडे कमी आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही जर पुढे पुढे जाऊन जर चेक करत राहिलात तर उरलेल्या मग शिल्लक वेळामध्ये जो नंतर राहील वेळ त्याच्यामध्ये मग त्या प्रश्नांकडे लक्ष द्या. का तर बघा तुमचा वेळ पटापट संपतो. एक्झाम बघा मुलं बोलतात पेपर म्हणजे अटेम्प्ट खूप कमी देतात, मग त्याच्यामध्ये तुमचा अटेम्प्ट ॲक्युरेट असला पाहिजे. ठीक आहे, आता असं नाही आहे की तुमचे बघा हेच 25 प्रश्न, कोणत्याही मराठी, जी के आणि कोणते अजून इंग्लिश आहे आणि आपलं बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित. ठीक आहे, हे जे आहेत या सगळ्यांवरती पेपरमध्ये काय करायचं, जे प्रश्न येत आहेत ते सॉल्व करायचे, नसेल येत तर पुढे जायचे. आणि जो शेवटचा वेळ जो शिल्लक राहील तुम्हाला जे अटेम्प्ट देऊन मग नंतर त्या प्रश्नांवरतीच द्या आणि मग ते तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे, नंतर त्या प्रश्नांवरती जा. अशा पद्धतीने तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि ते राहिलेले प्रश्नसुद्धा तुमचे सॉल्व करून होतील. ठीक आहे, ज्यामध्ये खूपच श्युरिटी नाही आहे ते प्रश्न स्किप करा तेवढ्यापुरते. आता तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग तर नाही आहे, पण तुक्का लावून तर तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तलाठी भरतीसाठी यावेळेस नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्यामुळे तुम्ही बघा जास्तीत जास्त करेक्ट अटेम्प्ट द्यायचा प्रयत्न करा. यावेळेचा सुद्धा कट ऑफ हाय जाणार आहे, नक्कीच हाय जाणार आहे तो. ठीक आहे, त्यामुळे गणित आणि बुद्धिमत्तेवरती जास्त फोकस करा. बाकीचे तुम्ही लॉजिकली उत्तर देऊ शकता इलिमिनेट वगैरे करून, पण याच्यामध्ये तुम्हाला सॉल्व करण्याशिवाय ऑप्शन नाही आहे. ठीक आहे, म्हणून तुम्हाला हेच जे हाच आपला जो विषय आहे गणित आणि बुद्धिमत्ता हा तुम्हाला काय पोस्ट मिळवून देणारा विषय ठरणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे याची प्रॅक्टिस व्यवस्थित करायची आहे. ठीक आहे, होपफुली मी जे काही बोलले ते तुम्हाला व्यवस्थित क्लिअर झालं असेल. सो ठीक आहे,
तर बघा आपल्याकडे अंगणवाडी पर्यवेक्षकाची सुद्धा बॅच सुरू झाली आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा आपल्या ह्या बॅचचं वैशिष्ट्य आहे, ज्यांना कोणाला परचेस करायचे त्यांनी डबल अकॅडमी पुणे हे ॲप डाउनलोड करा, ठीक आहे. त्याच्यामध्ये बॅच परचेस करताना अशा पद्धतीचं बॅनर दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. ज्यावेळेस तुम्हाला पे करायला बोलती त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघा तिथं कुपन कोड दिला आहे, त्या कुपन कोडवरती MA10 हा जर MA10 हा जर कोड वापरला, हा माझा रेफरल कोड आहे. या कोडने तुम्हाला या फीमध्ये काय मिळेल, 10% डिस्काउंट मिळेल, ठीक आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका ज्यांचं कोणाचं ग्रॅज्युएशन झालंय ते या ॲप्लिकेशन भरू शकतात, ठीक आहे. म्हणजे हा फॉर्म याच्यासाठी फॉर्म भरू शकतील, ठीक आहे. ज्यांना कोणाला बॅच जॉईन करायची ते आपल्याकडे डबल अकॅडमीमध्ये हे बॅच जॉईन करू शकता, ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद.